हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज मी बनवलेलं आहे एकदम टेस्टी असं सुक्का चिकन। एक थेंबसुद्धा मी पाणी न टाकता असं बनवलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन व्यवस्थित धुवून त्याला आता मॅरिनेशनसाठी ठेवायचं। मॅरिनेशनसाठी मी हळद, मीठ आणि थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित हातानं मिक्स करून घेतलेलं आहे मी। आणि आता इथं नंतर ह्याच्यासाठी मी 3 कांदे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। व्यवस्थित कांदे आणि टोमॅटो आपण भाजून घेणार आहोत इथं। आता इथं आपण वाटण बनवून घेऊया। वाटण बनवण्यासाठी मी थोडंसं खोबरं, कोथिंबीर, जिरे आणि मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे। आता इथं नंतर आपण जे कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला त्याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। तेलात पेस्ट टाकून घेतली। एकदम छान असं त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। नंतर जो आपण हिरवं वाटण बनवलेलं ते वाटण मी ते पण टाकून घेतलेलं आहे। इथं मी कांदा लसूणचा मसाला टाकते थोडासा नंतर ते अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेते। ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्याला एकदम छान असं तेल सुटलं पाहिजे। नंतर इथं चिकन आपण जो मसाला वापरतो सुक्या चिकनसाठी तो मसाला आहे। एकदम छान असं व्यवस्थित तेल सुटलं की मग मी ते चिकन टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हलवून त्याच्यावर ताट ठेवायचं। म्हणजे तुमच्याकडे ज्याच्यातून वाफ बाहेर जाणार नाही असं जे भांडं असेल ते तुम्ही भांडं घेऊ शकता। आणि आता हे पाणी वरती ओतले मी, पण हे पाणी आपल्याला आतमध्ये नाही ओतायचं। एकदम व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि दर 2 ते 3 मिनिटांना असं उघडून बघायचं। आणि उघडून बघितलं की थोडंसं पाणी त्याला सुटलेलं दिसतं। इथं तुम्हाला दिसू शकतं तेल झालेलं आहे असं व्यवस्थित असं बघू शकता। इथं छान असं पाणी सुटलेलं आहे त्याला। एकदम मस्त असा वास त्याचा सुटलेला आहे। आणि मग नंतर शिजायला त्याला एक हार्डली 10 मिनटं लागतात। 10 मिनटात व्यवस्थित 10 ते 15 मिनटात आपलं चिकन शिजून तयार होतं। तर आता इथं आपली रेसिपी तयार आहे चिकन सुक्का। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।